कुठे चालली तू? सांग ना. झुलामध्ये चालली. बरं ठीक आहे, चलो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, यवतमाळमध्ये आहे ना मस्त मीना बाजार म्हणतात ना, मेला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मीना बाजार बसलेला आहे, यात्रा लागलेली आहे. आणि त्या यात्रेला आम्ही जाणार नाही, एन्जॉय करणार नाही असं होऊच शकत नाही. तर किट्टू व्हायच्या आधी, सॉरी अद्दू व्हायच्या आधीसुद्धा तुम्हाला किट्टू असं नाव ऐकायला आलं हो, तर मी अद्दूला किट्टू म्हणते घरी. हवं तर तुम्हीही म्हणू शकता, पण तुम्हाला अद्दू म्हणून माहीत आहे तर तुमच्यासाठी अद्दूच म्हणते मी. तर अद्दूसाठी आहे ना, अद्दू व्हायच्या आधी आहे ना आम्ही दोघेही जात होतो, पण आता अद्दू झाली ना तर तिला बाकीचे जे राईड्स आहेत ना, म्हणजे लहान मुलांचे जे राईड आहेत ना, ते करायला तिला खूप आवडतं. तर तुम्ही ऐकले स्टार्टिंगला तिला झुलामध्ये जायचं आहे तिचं असं असतं. तर तिथेच आम्ही मीना बाजारामध्ये गेलेलो. अहोंना होती सुट्टी त्या दिवशी, म्हणून म्हटलं जाऊन येऊयात. आणि तिथे गेल्यानंतर आहे ना इतकं गाणं चालू होतं ना त्या यात्रेमध्ये. तर तुम्हाला प्रत्यक्षात जे झालं किंवा रिअल असं मी व्हॉईस वगैरे इथं देऊ नाही शकत, व्हॉईस ओव्हरच मला करावं लागत आहे. कारण इतकं गाणं वाजत होतं तिथे. गाणं 2 मिनटासाठी सुद्धा बंद होत नव्हतं. त्याच्यामुळे हा पूर्ण व्लॉग आहे ना व्हॉईस ओव्हर किंवा अधेमध्ये म्यूट असं होणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. हे बघा, गेल्याबरोबर अद्दू बसली ते गाडीमध्ये गोल गोल फिरायचं जे असतं ना, तर आता त्याला काय म्हणतात ते मलाही माहीत नाही. पण तिला खूप मजा येत होती हे सगळं राईड करताना. आणि लहान मुलांना असं अधेमध्ये नेलं कुठं खेळवायला किंवा गार्डनमध्ये, त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटतं, त्यांचं मूडही फ्रेश होतो आणि त्यांच्यासोबत आपलाही मूड फ्रेश होतो. तर त्याच्यामुळे यावेळेस मी एकही राईड केलं नाही. अहोंनी एक राईड केला, त्या राईडचं नाव आहे ब्रेक डान्स. तर त्यांनी त्यावर बसले, पण किट्टू अद्दू होते ना त्याच्यामुळे मी त्यावर बसू शकले नाही. पण असो, नेक्स्ट टाईम बघू. अद्दू लहान होती त्याच्यामुळे मी काही बसले नाही. आणि ती राईड झाल्यानंतर हे बघा आम्ही आलो, जी छोटी ट्रेन असते ना लहान मुलांची, तर त्या ट्रेनवर बसायला आलोत. अद्दू एकटी घाबरेल म्हणून तिच्यासोबत आहे ना मी सुद्धा बसले. आणि हो, इथे लहान मुलं बसलं की त्यांचे पॅरेंट्स असतातच सोबत, कारण की ते घाबरतात किंवा पडण्याचे चान्सेस असतात किंवा बरोबर पकडत नाही हँडल. त्याच्यामुळे सेफ्टी म्हणून त्यांनी आई किंवा वडिलांना सोबत बसवतात. तर तुम्हाला मागे दिसतच आहे 2-4 लहान मुलं आहेत, मोठे मुलं आहेत, त्यांच्यासोबत त्यांची बहीण भाऊ किंवा त्यांचे आईवडीलसुद्धा बसलेले आहेत. तर अद्दूसोबत मी बसले. आणि तिकडे अहो आहे ना ब्रेक डान्सवर त्यांनी मस्त राईड करत होते आणि आम्ही इकडे एन्जॉय करत होतो. त्यानंतर ही गाडी बघा, एका राईडचे एका राऊंडचे 70 रुपये होते. आणि एक राऊंड मारून आल्यानंतर अद्दूला मनशांती झालीच नव्हती. ती पुन्हा यात बसली आणि तिला पुन्हा राऊंड तिला मारायचं होतं. तर पुन्हा राऊंड मारलं तिला, डबल राऊंड मारलं. कारण की हे जे यांनी एन्जॉय करतात ना, ते रोज रोज ते दिवस येत नाही. म्हणून मग असू द्या म्हटलं, एक दिवस अद्दूला सूट. तर खूप एन्जॉय केली ती. आणि तिला एन्जॉय करताना बघून आम्हा दोघांनाही खूप चांगलं वाटत होतं. तर हे बघा, तुम्हाला दिसतच आहे अद्दू किती हॅपी आहे, हे सगळं एन्जॉय करत आहे. तर खूप एन्जॉय केलो आम्ही. आणि थोडंसं खरेदी केली, जास्त काही खरेदी नाही केली. आणि इकडे आहे ना गाणं वगैरे वाजत होतं ना, तर अद्दू बघा मस्त डान्स करत होती. तिला कुठे जाऊ असं वगैरे होत होतं. ती ऑलमोस्ट सगळंच राईड केली. फक्त तिला आकाशपण्णा, ब्रेक डान्स, म्हणजे जे मोठे लोक बसतात ना, आपण जे मोठे माणसं बसतो ते सोडून बाकीचे जे राईड्स होतात ना, म्हणजे घसरपट्टी समजा, ते पाण्यात जे असतं ना नाव टाईप, तिथे समजा राऊंड फिरायचं ते समजा, गाडी, आणि पुष्कळ सारे यावरती खूप एन्जॉय केली. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा.
या घसरपट्टीवर आहे ना अद्दू बिलकुल घाबरत नव्हती, बिलकुल. म्हणजे मला भीती वाटत होती तिला बघताना, चढताना वगैरे, पण तिला बिलकुल भीती वाटत नव्हती. ती खूप रेअरली, खूप असं हिम्मतने किंवा खूप एन्जॉय करत होती ती. तर तुम्हाला दिसतच असेल. आणि हो, रिअल व्हॉईस दाखवण्याचं मला इच्छा होत आहे की आपण इथे इतकं गाणं चालू होतं ना, आणि तुम्हाला माहीतच आहे गाण्यामुळे कॉपीराईटचं प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे हा जो व्लॉग आहे पूर्ण व्हॉईस ओव्हरमध्येच होणार आहे. तर हे बघा अद्दू किती छान एन्जॉय करत आहे. आत्ता जास्त गर्दी नव्हती, पण नंतर खूप इथे लहान मुलांची गर्दी झालेली. अद्दूला आहे ना ही जी पट्टी आहे ना, घसरपट्टी, तिथून यायची तिची इच्छाच होत नव्हती. पण तिला दुसऱ्या राईडच्या बहाण्याने आम्ही घेऊन गेलोत. आणि इकडे बघा जे पाण्यात पोहायचे जे नाव वगैरे असतात ना, तिथे पहिल्यांदा आम्ही नेलं होतं तर ती नाही म्हटली, पण जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा नेलोत ना, ती हिम्मत करून बसली आणि तिला खूप मजा येत होती. अगं मध्ये जा, मध्ये. छान पकडून राहा किट्टू, पकडून राहा बेटा, सोडायचं नाही. पकडते ती, पकडते मम्मा. अरे वा, मम्मा हेलिकॉप्टरवर बसली. वाव, किट्टू, मम्मा. इथे बसवल्यानंतर आहे ना, मलाही थोडी भीती वाटत होती, कारण की हे राऊंड राऊंड फिरत होतं आणि थोडंफार असं उंच खाली असं होत होतं. मला वाटलं की ती घाबरेल, पण असं काहीच नाही झालं. ती मस्त एन्जॉय करत होती. तर मलाही नवल वाटलं खरं. आणि अद्दूला आहे ना जास्त भीती वगैरे असं वाटत नाही, ती मस्त एन्जॉय केली हे सगळं. त्यानंतर इकडे बघा थोडीफार जास्त तर खरेदी नाही केली, पण पाहूनच थोडंसं दुरून पाहूनच खुश होत होते. पण काय घ्यायचं, नेहमी तेच फक्त आम्ही थोडंसं इकडे तिकडे बघितलं. अद्दूला एक खेळणी घेतली आणि मी एक छोटासा क्लेचर घेतला. तर ते समोर दाखवलाच आहे. आणि इकडे बघा अद्दूला काय हवं होतं. लहान मुलांचं असंच असतं, काही पाहिलं की पाहिजे, मला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं तिचं चालू होतं. हे बघा ती भांड्यांचं सेट घेतली, तिच्याकडे ऑलरेडी घरी आहे पडून 2-3, तरी ती ऐकत नव्हती. पण ते परत करून आहे ना, पुन्हा ती घेतल्यानंतर पुन्हा तिचं मन चेंज झालं. ती पुन्हा परत केली आणि तिच्या हातामध्ये जी सायकल दिसते ना, छोटीशी डॉल बसून आहे, ती सायकल घेतली. तर असंच मस्त आम्ही एन्जॉय केला. आणि असंच होता हा व्लॉग. कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी नवीन आलात चॅनलवर त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.